प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या संख्येला 4ने पूर्ण भाग जातो? आता एखाद्या संख्येला 4ने भाग जातो तर त्यासाठी ते ओळखण्यासाठी आपल्याला 4ची कसोटी किंवा विभाज्यतेच्या ज्या कसोट्या आहेत त्या कसोट्यांचा आपल्याला वापर करावा लागतो. तर 4ची कसोटी काय सांगते, तर दिलेल्या संख्येतील एकक आणि दशक स्थान मिळून होणाऱ्या संख्येला जर 4ने पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला भाग जातो, किंवा दिलेल्या संख्येच्या शेवटी जर का 2 शून्य असतील तर त्या संख्येला 4ने निशेष भाग जातो. मग आता आपण या ठिकाणी पर्याय जर बघत गेलो तर शेवटचे 2 अंक, इथं 3 2 32 आहे, इथं 3 4 34 आहे, इथं 6 7 67 आहे आणि इथं 21 आहे. तर आता आपण जर विचार केला तर 4च्या पाड्यात 4 8 32, म्हणजेच या 32ला 4ने भाग जातोय, म्हणून या पूर्ण संख्येला देखील काय होणार आहे, तर 4ने निशेष भाग जाणार आहे. आता उत्तर आपल्याला इथं मिळालेलं आहे, परंतु आपण पुढे तपासून पाहूया की बाबा काय की पुढे एखादं उत्तर आहे का किंवा काय. तर आता 34 आहे, 4च्या पाड्यात 34 नाही, 4 8 32, 4 9 36, 4 10 40, किंवा इथं 67 ला देखील. आता या ठिकाणी एकक स्थानी विषम अंक आहेत, 4च्या पाड्यात विषम अंक, एकक स्थानी विषम अंक असणारी संख्या येत नाही, म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 1.